चुकत असते, रावणाला देव मारायला जातो आणि त्याच भिल्ल समाजातल्या शबरीला देव भेटायला जातो. शबरीने फक्त संगती चांगली केली म्हणून भेटायला गेला, रावणाने संगती चुकीची केली म्हणून मारायला गेला. सोपं सांगू का तुम्हाला, जशी संगत असते तशी पंगत असते बरं का. ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांची संगती सर्व काळ. संतांच्या संगतीत ब्रह्मरसाचं भोजन हे सर्व काळ आहे. संगत संतांची, पंगत ब्रह्मरसाची, एरवी संगत पुढाऱ्याची आणि पंगत डहाब्याची. असंच आहे भाऊ, पंगत आणि संगत याच्यात वेगळे काहीच नाही. तुमची संगत बदलली ना पंगत बदलत असते. म्हणून चोपदाराची आयुष्यभर संगत चातुर्मास मठाची आहे, महाराजांची आहे संगत. आणि म्हणून चोपदारांच्या शेवटच्या संगतीतला प्रसाद नाम पंक्तीत सुद्धा काय आहे आज, ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांचे संगती सर्व काळ. उभं आयुष्य त्यांचं चोपदारकी करण्यात गेलं, उभं आयुष्य आप्पांचं सेवा करण्यात केलं, उभं आयुष्य माळ करण्यात गेलं, कीर्तनकारात गेलं. सांगा, त्यांच्या जीवनात संगतही संतांची घडली आणि पंगत सुद्धा ब्रह्मरसाची घडली. एरवी इतर रसामध्ये वीट आहे पण वीट नाही पांडुरंगी. अर्थात या ब्रह्मरसामध्ये वीट नाही, इतर रसामध्ये वीट असेल. आणि म्हणून तुम्ही संगत चांगली केली ना आपला उद्धार होत असतो. संस्कृतीने आपल्याला चांगलं शिकवलंय पण आपलं दुर्लक्ष आहे. 16 संस्कार दिले आपल्या संस्कृतीने आपल्यासाठी, आपल्याला एकच संस्कार माहिती, ते बी करावा लागतो म्हणून माहिती आहे कोणता, अंत्यसंस्कार. ते बी बळच माहिती आहे करावा लागतो म्हणून, नाही तर एक सुद्धा संस्कार माहित नाही. शेवटचा संस्कार आहे अंत्येष्टी नाम अंत्यसंस्कार. अंत्य कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अर्थात महाराज म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. बरं का, कुठून आले ओ कुठून आले, कुठं गावातलेच आहेत का? अरे मी किती लांबून आलो राहून, तुम्ही इथल्या इथं एवढ्या उशिरा आले. मला वाटलं लय लांबून आले काय. माझ्यापेक्षा तर लांबून नाही आले राव तुम्ही. मी 6ला उठलोय, सकाळी 6ला गाडीत बसलो आणि करेक्ट 10ला मंडपात पोहोचलो. तुम्ही कुठं गेलते? विठाला त्यांना माहिती आहे कीर्तन बरोबर 12ला संपणार आहे, आपण 12च्या आत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून ते वाचून आलो बरं का. आता तुम्हाला आणखी पुढे घेऊन जातो ऐका. महाराज माणसाच्या जीवनात आहे ना 16 संस्काराने उद्धार आपला करायचा की नाही ठरवावं. बघा, सुरुवातीचा संस्कार जो आहे ना तो इतका सुंदर आहे, गर्भधान संस्कार. माझ्या ताईंनो इकडे बघा, बाळ पोटत असताना त्या बिचाऱ्या ताईने सकाळी उठल्या उठल्या असे हिरवेगार झाडं पाहिले ना बाळाचे डोळे स्वच्छ आणि सुंदर होतात असं शास्त्र आहे. पण बिचारी ती ताई उठती पहाटे सकाळी सकाळी अंधारात 10 वाजता बरं का. आणि एवढ्या अंधारात पहाटे 10 वाजता उठल्यावर ती जर तुमच्याकडे दवाखान्यात इंदापूरला किंवा अजून कुठं जाऊन आली तर डॉक्टर म्हणते हलू नको, बोलू नको, चमचा उचलू नको, बाटली उचलू नको, परात उचलू नको, गिलास उचलू नको, बुटकुलं उचलू नको, फुलपात्र उचलू नको. मग सासूबाई म्हणते तुला बेड रेस्ट सांगितली डॉक्टरनी. ती पोरगी हलत नाही बोलत नाही आणि मग जन्माला आलेलं बाळ सुद्धा नंतर हलत नाही आणि बोलत नाही. जिथं बसविलंय तिथंच बसतं आणि तिथंच बसतं. बघा ते पुढचा राडा कळला का तुम्हाला, ते तिथंच बसतं पुन्हा. अरे डॉक्टरच्या विरोधातला मी असं समजू नका, डॉक्टरचं ऐकावं पण किती डॉक्टरचं ऐकावं हे आपण ठरवावं बरं का. हे डोक्यात ठेवा. नाही तर डॉक्टर म्हणलंय हलू नको बोलू नको म्हणून काहीच करत जाऊ नका. असं नका बसत जाऊ चिखलाचा गोळा, काहीतरी करत जा हालचाल, चांगलं बाळ जन्माला या वाटत असेल तर. अर्थात हे आपल्या संस्कृतीने सांगितलंय. डॉक्टर माझा एक मित्र आहे बीडमध्ये, मी त्याच्याकडे गेलो म्हणलं काय राव डॉक्टर तुमचं तर साध्या पत्र्यात दवाखाना होता, आता 3 मजली बिल्डिंग आहे, कुणाची कृपा वळाली आतमध्ये, कुणाची कृपा? बस म्हणले महाराज कोरोनाची कृपा, नाही तर माझं काय खरं होतं. तेव्हापासून ठरवलं डॉक्टर म्हणजे डॉक्टरच आहेत बुवा. विठाला त्याच्यामुळे लय असं टेन्शन घेऊन जगत जाऊ नका. छाती चमकाली तरी म्हणताय बगर बीपी तपासून काय होत नाही, तुला जवळ जगायचंय तर तू जगणारच आहेस. आणि शुगरवाले आणि बीपी वाले माणसं तर लय मोकार टेन्शन घेऊ मरायला लागले. तर काय टेन्शन घेत जाऊ नका. चहा जर कुणी असा नका नका शुगर, अरे पी
काय होत नाही तुला, उगा शुगर आहे म्हणून म्हणून वाळून चाललं. असं टेन्शन घेत बसत जाऊ नका. काय शुगर नाही, फिगर नाही, बीपी नाही, काय नाही. तुम्ही जितकं टेन्शन घ्याल आणि जितकं बीपी शुगर कराल ना, तेवढी शुगर वाढत असते. काही लोड घ्यायचा नाही. हे बघा तुम्हाला सांगतो, जेवढ्या दिवस देवाने आयुष्य दिले ना, तेवढ्याच दिवस तुम्ही जगणार आहेत. तुम्ही किती गोळ्या खान, किती तसंच मरा, काही फरक पडत नाही. बसू द्या चोपदार राहू द्या. आता कोरोनाच्या काळात आहे ना, 105 वर्षाचे लोक जगले आणि 35 वर्षाचे गेले. आता काय 105 वाला जास्त ताकदीचा होता का 35 वाला? काही नाही. जेवढं आयुष्य जेवढं देवाने दिलंय का तेवढंच जगणार आहे. उगं बीपी शुगरन टेन्शन हायपर टेन्शन काय घेत बसत जाऊ नका. उगं मी नसलो तर कसं होईन, काय तू नसल्यावर चांगलं जगतेन मागं, टेन्शन घेत जाऊ नको तू. काय माणसं हे म्हणूनच मरायला लागलेत, मी गेल्यावर कसं होईल. अरे काय होईल, तू असल्यावर चटणी तेल घेऊ देत नाहीस आणि तू जगून काय करायचंय. तू गेल्यावर बघते ना मागचे काय करायचे ते. तुझं म्हणजे बँकेत कुठे धोत्राला गाठी तर तू काय करायचंय राहून. एवढे पैसे तर सगळे बँकेत ठेवून दिले, रुपया खर्चू देत नाही पोरायला, काय करायचंय तू. काही नको, तू जा, बाकी सगळं करते तुझं मागं. अर्थात विषय असा आहे, अजिबात असं काही म्हणत जगत नका. मस्त जीवन जगा. द्वेष मत्सर गर्व अहंकार ताटा मीपणा तोपणा काही करू नका महाराज. खूप प्रसन्न जगा. कोरोनाच्या काळातून वाचून आलेले आपण गडी आहेत महाराज. मी रामायण सांगतो. रामाला 25 वर्षाचा वनवास झाला बरं का. रामाला 25 वर्षाचा वनवास झाला बरं का. येणे गरीबा, रामाला 25 वर्षाचा वनवास झाला, बरोबर आहे ना. 25 वर्षाचा वनवास झाला आणि मग रामाला 14 वर्षाच्या वनवासाकरता ज्याला रामप्रभू गेले ना, त्यावेळेला रामाची सीता 14 वर्ष सोबत होती. अहो बिचारा आमच्या कीर्तनातल्या रामायला विचारा, आमचा राम ज्याला कोरोना झालता त्याला लक्षात येईल. आमचा राम बिचारा 14 दिवस दवाखान्यातून सुटून आल्यावर रामेश्वर महाराज तो असा क्वारंटाईन झाला होता बरं का. जिल्हा परिषदेच्या शाळेत, मंदिराच्या त्या हॉलमध्ये किंवा आणखी धर्मशाळेत, झाडाखाली चिचाच्या किंवा शेतातल्या कोट्यावरती असं झालं का नाही तुमच्याकडे क्वारंटाईन 14 दिवस. ही सीता ही पुढे बसलेली. ही सीता काय करायची माहिती का, अशा चपात्या घेऊन जायची रामाकडं आणि चपात्या घेऊन रामाकडं बघून, खरं आहे का खोटं आहे. ओ इकडे बघा, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, खरं सांगा हे खरं आहे का खोटं आहे. अशा चपात्या अंगावर फेकून दिल्या ह्यांनी आणि पुन्हा वरून म्हणतात मग लय प्रेम आहे तुमच्या. मुस्काडीतच द्या प्रेम. तुझं प्रेम बघितलं. चहा मागितला तर बांबूला कप बांधायचीस आणि घ्या चहा. असा चहावतीत होती, तू कायचं प्रेम करते. अजिबात नाही. आणि रामायण सीतेला जर कोरोना झाला तर राम म्हणला पिढा गेली 15 दिवस. असल्या तडाख्यातून वाचून आलेले आपण गडी आहेत. म्हणून अजिबात टेन्शन घेत जाऊ नका. फक्त अटेन्शन राहत जा. काळजी घ्या स्वतःची बरं का. स्वतःची काळजी घ्या. व्यायाम करा. मस्त जीवन जगा. चांगलं स्वच्छ खा बरं का. मस्त खा, फळं खा, दूध प्या, मस्त जगा, आनंदी राहा, प्रसन्न. जेवढं तुम्ही राहाल ना तेवढं तुमचं दुखणं पळून जाईल. तुम्ही जेवढं दुखणं गुडघे करून बसाल ना तेवढे गुडघे दुखत येत बघा. काही नाही, टेन्शन घेऊ नका. म्हणजे त्या म्हणत्या लगेच कसं वा माझं तुला दिसलं. काही लोड घेऊ नका, काही नसते. माझे गुडघे आता दुखत येत, माझे दररोज दुखत येत गुडघे. हां तुम्ही म्हणता तुझे कसं काय दुखायले एवढ्या लवकर. गाडीत झोपू दुखायले आमचे गुडघे महाराज. आता मी रात्री कुठं गंगाखेड नांदेड जवळ होतो, रात्रभर प्रवास करून पुन्हा सकाळी इथं पोहोचलो. आणखी मला बीडच्या पुढं जायचंय संध्याकाळी. म्हणजे आमचे गुडघे प्रवासाने दुखायच लाग ना. 2 तास आम्ही उभा राहिलो. तुम्हाला वाटतंय काय मस्त आहे राव महाराजाचं, गळ्यात हार पडतोय महाराजाच्या, पाया पडून लोक दक्षिणा देतात, किती चांगलं आहे. पण आमच्या गाडीत बसून बघा 2-4 दिवस झाले की लोक म्हणते अगं बाया बस आता प्रवास लई झाला, हे काय सोपं नाही. विचारा या सगळ्या माणसाला खरंय का खोटं आहे. पण देवाने आम्हाला अशी शक्ती दिली. प्रवासातून उतरल्याबरोबर आमच्या चेहऱ्यावर फार टेन्शन असतंय, पण एकदा का आम्ही उभा राहिलो ना, देव आमच्यावरती कृपा करतो, आमचा चेहरा प्रसन्न होतो, गुडघे दुखत नाही, काहीच थकवा येत नाही. माझा आजचा 2 तासाच्या कीर्तनाकरता 8 तासाचा प्रवास आहे दिवसभराचा, म्हणजे घरी जाईपर्यंत. पुन्हा रात्रीचा आणखी 3 तासाचा वेगळाच आहे. अर्थात विषय असा आहे की कितीही टेन्शन असू द्या, काही घेऊ नका. जेवढं दिवस तुम्हाला आयुष्य दिले ना तेवढ्याच दिवस तुम्हाला जगायचंय. सोपं सांगू का, तुम्ही इथून पंढरपूरला चाललाय बरोबर आहे. पंढरपूरला चाललात आणि तुमचं तिकीट समजा उदाहरणार्थ कुठलं काढलंय तुम्ही, रोपळेचं तिकीट काढलंय. रोपळे लागतंय ना तुम्हाला जाताना पंढरपूरला, रोपळेचं किंवा तिकीट काढलंय आणि तुम्हाला एसटी चांगली भेटली. आता तुमची उतरण्याची इच्छा सुद्धा नाही गाडीतून खाली उतरू वाटना. एसटी थंडगार भेटली,
ड्रायव्हर तर ओळखीचाच निघला, कंडक्टर तर मेहुणीचाच पोरगा होता. काय सगळे नातेवाईकच भेटले, सगळे संबंधित लोक भेटले. एसटीतून उतरायचीच इच्छा होईना, पण रोपळे आलं, तुमचं तिकीट संपलं. कंडक्टर म्हणतो, पाटील उतरा, संपलं तुमचं तिकीट. तुम्ही म्हणले नाही नाही, आता मला असंच बसायचं एसटीत, मला काही उतरायचं नाही. कंडक्टर म्हणतो उतर, गाडीची बेल देतो, म्हणतो चल उतर. मारी तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. संपलंय तुझं तिकीट, चल निघ. तसं आयुष्यरूपी तिकीट संपलं ना, मग घरदार, याचा अर्थ तुमची एसटी किती चांगली असू द्या, घरातले नातेवाईक, मुलगा मुलगी, नातेवाईक, जावाई, नातू पंतू, सगळे सोयरे, मित्र मंडळी, सगळे तुमच्या एसटीतले नाम, तुमच्या सहवासातले सगळे चांगले असू द्या, पण एकदा का आयुष्यरूपी तिकीट संपलं ना, कुणीही असो महाराज, त्याला जावं लागतं. हाती नाही गाजगिड जाता, हाती नाही गाजगिड जाता, हाती नाही गाजगिड जाता, हाती नाही. वशन बंगुर गे न जाय कळता, गण बंगुर जायन कळता, गाजगिरी सता हाती नाही, गाजगिरी सता हाती नाही. ओशन बंगुर जाईल न कळता, जन बंगुर जाईल न कळता, गाजगिरी सता हाती नाही, गाजगिरी सता हाती नाही, होती नाही रे. अर्थात ग्रास गिळी सत्ता हाती नाही, शनभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे, सांगा किंवा येते नाही उरवाले, हेरते पामर जीव किती. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. ओ माझ्या ताईंनो, इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे. झालं कीर्तन आपलं, इकडे बघा. तुमचे मालकाचे मित्र तुमच्या घरी आले, येतात ना कधी कधी, मालकाचे मित्र तुमच्या घरी आले आणि तुमचे मालक तुम्हाला म्हणाले, सरकार माझे मित्र आपल्या घरी आले, त्यांना जेवायचे ताट तयार करा. ताट तयार करा म्हटल्यानंतर तुम्ही पाहिलं टोपल्यात काहीच नव्हतं, तुम्ही पाहिलं कढईत भाजी काहीच नव्हती. पण यांचा एक स्वभाव इतका चांगला या बायांचा, ह्या एरवी मालकाला भांडत्यात, पण अशा टायमाला मालकाची इज्जत जाऊ देत नाही. एरवी लई भांडत्यात ह्या, ह्यांना भांडत जाऊ नका एवढं, यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की कळायलंय ह्यांना घरी किती त्रास आहे ती आता, बरं का. आणि तुमचा स्वभाव देवाने चांगला दिलाय तेवढा. एरवी भांडतात, पण अशा टायमाला मालकाची इज्जत जाऊ देत नाही. तुम्ही काय केलं, मालकाला सांगितलं, मालक तुमचे मित्र जवळचे आहेत ना, त्यांना फ्रेश व्हायला टॉवेल, साबण, पाणी द्या, मी ताट तयार करते. तुम्ही लगेच कढई चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवली, त्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात पीठ टाकलं, ते तुम्ही हाटलं, त्याचं नाव पिठलं. असं बरं का, ते तुम्ही पिठलं असं तयार केलं. लगेच तुम्ही असं पळीत तेल घेतलं, त्याच्यात जिरे टाकले, मोहरी टाकली, लसूण टाकला, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकलं आणि ते असं चांगलं गरम झालं. आणि चांगलं गरम झाल्यावर तुम्ही त्या बेसनावरती ओतलं, चटका दिला आणि ते बेसन असं तुम्ही प्लेटमध्ये घेतलं. त्याच्या शेजारी कांदा ठेवला, त्याच्या शेजारी लोणचं ठेवलं, त्याच्या शेजारी चटणी ठेवली, त्याच्या शेजारी शेंगदाणे ठेवली, त्याच्या शेजारी पापड ठेवला, त्याच्या शेजारी मीठ ठेवलं. तोंडाला पाणी सुटू देऊ नका, हे असं तुम्ही असं ठेवलं. आणि ठेवल्यानंतर लगेच तुम्ही पिठाचा डब्बा घेतला, खटखट अशा भाकरी 2 झाल्या, लगेच तुम्ही अर्धी मोडली, ताटात भाकरी मांडली आणि पाहुण्यांचं जेवण सुरू झालं. पण तुमचं नशीब त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणतात ना. आता ज्या झोपल्यात का त्या कशा करतात, गिरणीत जातो. आणि ज्या जाग्यात का ध्यान देऊन ऐकतात का त्या कशा करतात, गिरणीत जात नाही. मग कुठं जाता तुम्ही, कुठं जाता सांगा ना, कुठं जाता. आता इतक्या हुशार आहे त्या शेजारणीकडे जातो म्हणतात बरं का. आता सगळे गडी माणसं माझ्याकडे बघा, ह्या शेजारणीकडे असं पातेले घेऊन जातात बरं का. इकडे बघा, ओ चोपदार इकडे बघा, हे असं पातेले घेऊन जातात बरं का, हे असं पातेलं. आणि त्या शेजारणीला म्हणतात चल टाक. तुम्हाला कळायले ना माझं बोलणं, आमच्याकडचं सांगतो, तुमचं माहित नाही मला. चल टाक, असं पीठ दाबून त्या पातेल्या चोपून असं टाक टाक. ती
म्हणती खालून फुटण पातील, नाही नाही नवीन आणलंय बाजारातून टाक. हे पीठ आणताना आणि वापस देताना मग का हाताला तुझ्या कोरोना झालता का काय? अरे कसंही असू द्या पीठ वापस द्यावं लागतं. म्हणजे तसं देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. काहीच नाही आपल्या हातात, फक्त आनंदी आणि प्रसन्न राहणं आपल्या हातात आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बघा, कधी कुणावरती दोष अपराध देत बसू नका. रामप्रभू 14 वर्षाच्या वनवासाकरता गेले. आई साहेब 6 महिने रावणाच्या ताब्यात अशोक वाटिकेत राहिल्या. अख्खं रामायण चाळा, तुम्हाला कधी सुद्धा रामप्रभूच्या मुखातून शब्द बाहेर आलेला दिसणार नाही की माझ्या कैकेयीमुळे आणि माझ्या भरताच्या गादीमुळे मला वनवासाला यावं लागलं. असं रामप्रभू कधीच म्हणले नाहीत. नाम जानकी नाम सीता कधीच असं म्हणली नाही की मी मालकाला चोळी मागितली सोन्याची, हरणाच्या मागे जावं लागलं म्हणून तर मी लंकेत येऊन बसले, अर्थात माझे मालक अपराधी आहेत, मी दोषी आहे, असं कधीच म्हणत बसले नाही. आहे त्या परिस्थितीत दोघांनी आनंद मानला आणि ते कधीच असं स्वतःच्या अपराधावरती रुसले नाहीत, स्वतःच्या कर्मावरती रुसले. तुम्हाला सांगू का, माणसाने दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या प्रारब्धावरती दोष देत चालावा. तुम्हाला सोपं सांगू का, रामप्रभू चित्रकूटावरती गेल्यानंतर भरताला डायरेक्ट म्हणाले होते, भरता रडू नकोस, गादी तुला दिली ना बाबांनी, तू गादीचा स्वीकार कर, तू रडत बसू नकोस, कारण पोस लोचनास आता नको आसू ढाळू. तू रडत बसू नकोस, तू डोळे पुस, कारण पोस लोचनास आता नको आसू ढाळू. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. रामप्रभू म्हणतायत भरता तुझा आणि माझा वेगळा प्रवास आहे, तू रडत बसू नकोस. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. काय वाक्य गोड आहे पुढचं. हो तू अयोध्येत राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष न कुणा. आपुल्या संचिता वाचोनिया, ओ आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया. संयोजकाला खूप धन्यवाद. नियोजन करत असताना कुठलीच कमतरता ठेवलेली नाही. परफेक्ट. एकुलत्या एक मुलीचं लग्न बापाने जितकं थाटात करावं ना, आणि त्याच्यात कसलीच उणीव पडू देऊ नये तेवढी म्हणजे तयारी बाप जशी करतो ना, तशी पंचवर्ष श्राद्धाची तयारी किशवे परिवाराने केलेली आहे. त्यांना धन्यवाद. किती गोड प्रमाण दिलं. आपुल्या संचिता माय कैकयी ना दोषी. रामप्रभू बोलतायत, माय कैकयी ना दोषी, नोहे दोषी तात.
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माझ्या ताईंनो, मालकाला खूप गोड बोला, आणि तुम्हालाही सांगतो मालकिनीला आहे ना खूप गोड बोला बरं का. नाहीतर तुम्ही तर असं दुर्पद धरले अलीकडच्या काळात. मला लई जण बघायला आलते, आता 10 वर्षापूर्वीचं आता कशाला सांगते लई जण बघायला आलते. आणि तुम्ही म्हणत जाऊ नका माझ्या मनात दुसरीच होती राव, असं नका म्हणत जाऊ. मी असंच म्हणलो एक दिवस महाराज टाळकरी मध्येच म्हणला ज्याची होती. अर्थ काय बुवा म्हणलं, अरे थांब र म्हणलं, थांब र, काय म्हणशील तू म्हणलं, थांब, हे काय प्रमाण नाही बाबा, थांब बरं का, असं करत जाऊ नको म्हणलं बरं का. म्हणून आनंदी राहत जा बरं का. माझ्या ताईंनो, नवरा बायकोचं नातं कसं आहे का. सागरात होते दोन ओंढक्याची भेट. तुमच्याकडे नदी चालली आहे मोठी. सागरात होते दोन ओंढक्याची भेट, एक लाट तोडी. ही लाट तुटलीच ना आता, आप्पाची लाट तुटली की नाही. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगते पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. अर्थात खूप आनंदी आणि प्रसन्न राहणं आपल्या हातात आहे. एकदा का आपण गेलो ना, मग मात्र आपल्याला देवाच्या दिशेने, नाम प्रारब्धाच्या उद्धाराच्या दिशेने आपल्याला जावं लागेल. आहे का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जिथून आपण आलो ना तिथं गेल्याशिवाय आपल्याला समाधान लागत नाही. महाराज म्हणले याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कारण माझ्या जीवनात मी आजपर्यंत धावपळ जी काय करतो, कारण आपण जिथून आलो ना तिथपर्यंत गेल्याशिवाय समाधान लागत नाही. ऐका, मी 20 मिनिटात थांबणार आहे, इकडे लक्ष द्या. आता कीर्तन झाल्यावर आपण इथं जरी थांबलो तरी काही अडचण आहे का. काही व्यवस्था किती चांगली आहे, इथं सुंदर मंडप आहे, बसण्याची व्यवस्था चांगली आहे, जेवायला आपल्याला आहे. आता काही अडचण आहे का. काही अडचण नाही इथं थांबलो तरी. पण कीर्तन झाल्यावर आपण इथं थांबणार आहेत का. अहो महाराज, थांबायचं कशाला, तुम्ही संपायचीच आम्ही वाट बघतोय. गाडी वळून ठेवली आम्ही, तुम्ही सोडा लवकर कीर्तन. ऐकी नाही, आपण म्हणतो की नाही का. आपण जिथून, मी आता बीडवरून आलो ना, मला बीडला गेल्याशिवाय मला एक समाधान. जसं आपण बघा, जीव हा शिव स्वरूप आहे, चिदानंद रूप शिवहम शिवम. शिव स्वरूप असणारा जीव शिवातून ब्रह्मात आला, ब्रह्मातून तो वायुवात आला, वायुवातून तो अग्नीत आला, अग्नीतून तो जलतत्वात आला, जलतत्वातून वनस्पती तत्वात आला, नंतर तो आईवडिलाच्या रूपात आला, आणि नंतर आपण जन्माला आलो. ऐका, आपण कुठंच नव्हतो त्यावेळेला आपण आईच्या रूपात होतो, आईच्याही अगोदर आपण बापाच्या रूपात होतो, बापाच्याही अगोदर आपण वनस्पती तत्वात होतो, वनस्पतीच्याही अगोदर आपण जलतत्वात होतो, त्याच्याही अगोदर आपण अग्नितत्वात होतो, त्याच्याही अगोदर आपण वायू तत्वात होतो, त्याच्याही अगोदर आपण ब्रह्मतत्वात होतो, आणि त्याच्याही अगोदर आपण शिवतत्वात होतो. अर्थात जलतत्वात आलो. दशक्रिया विधीच्या दिवशी अस्थि विसर्जनाच्या रूपाने जीवाला जलतत्वातच राहण्याचा काय आहे, अधिकार आहे. म्हणून तर दशक्रिया विधीला अस्थि विसर्जन करतात, किंवा वर्ष श्राद्धापर्यंत करतात. काही काही भागामध्ये रक्षा विसर्जनाच्या दिवशी सुद्धा करतात बरं का. आता बघा, जलतत्वातून वनस्पती तत्वात आलो, याचा अर्थ असा आहे अन्नधान्याच्या रूपात आलो. ते अन्नधान्य आपल्या आईवडिलांनी खाल्लं, दोघांचा संबंध आला, नंतर आपण जन्माला आलो. ही एक प्रक्रिया आहे. अर्थात जन्माला आलो, पण आता परत आपल्याला जाईपर्यंत जीवाला समाधान नाही. आणि सांगू तुम्हाला, आपलं आयुष्य हे म्हणजे दिवस आहे. परमात्म्याच्या घरी जाणं म्हणजे आपली संध्याकाळ आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, माझ्या जीवनात आहे ना, मी आजपर्यंत धावपळ केली, पण आज मला देवाच्या स्वरूपाचं दर्शन झालं. याचा अर्थ मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. ठाव पुसले बोड पुसले, ओस ओसले देहभाव. आला होता गेला पूर,
धरिला धीर जीवनी. आता माझ्या जीवनात माझ्या प्रभूने मला काय केलं, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी. मला घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. त्याच्यामुळे माझ्या जीवनाचा शेवट सेवट तू भला, 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 देवट तू भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड 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 झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजा जामगेरा, आलो निजा जामगेरा. माझा बहु गोड झाला, झाला, माझा बहु गोड झाला, झाला, माझा 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 बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निज जमगेरा, आलो निज जमगेरा. अर्थात महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझ्या जीवनाचा शेवट गोड का झाला, त्याचं कारण आजपर्यंत माझी जी इच्छा होती ना, देवाने माझ्यावरती कृपा करावी, ती कृपा झाल्यामुळे माझा शेवट कसा झाला, गोड झाला. आता बघा, शेवट या शब्दाचा अर्थ असा आहे, चालू विषयाची सांगता आणि नवीन विषयाची सुरुवात म्हणजे शेवट. बरं का, चालू विषयाची सांगता आणि नवीन विषयाची सुरुवात म्हणजे मधला पेस म्हणजे शेवट. सोपं सांगू का तुम्हाला, लग्न प्रसंगामध्ये देवबाप्पा म्हणत असतात, चला आले का वराडी मंडळ, आले का पाहुणे मंडळी, चला नवरा नवरीला घेऊन या, ही सगळी जमवा जमव. बरं का, चला अक्षदावाले अक्षदा वाटून घ्या, सगळेजण बसले का, चला सगळे वरबाप आले का, आले म्हणले, मामा आले का, आले म्हणले. मग देवबाप्पा म्हणतात, आता करायची का, त्याला म्हणायचं शेवट. विठाला